शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकणार आहे. या आपल्या 29व्या एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत स्वभाव. प्रत्येक व्यक्तीचा हा स्वभाव वेगवेगळा असू शकतो. कोणाचा स्वभाव स्वच्छंदी असू शकतो, कोणी बोलका असू शकतो, कोणी नेहमी आनंदी असू शकतो, कोणी नेहमी दुःखी असू शकतो. काहींना नेहमी आपले दुःख गोंजारात बसावं असे वाटते. आपले दुःख सर्वांना सांगावेसे वाटते. समोरच्या व्यक्तीकडून सहानुभूतीची अपेक्षा केली जाते. दुःख हे प्रत्येकाला असते. दुःख हे प्रत्येकाच्या पाचवीला पुजलेलं असते. पण कोण ते उघड करून दाखवतो आणि कोण ते लपवून ठेवतो. जगात सर्व सुखी असा कोणीही नाही. आपले दुःख कवटाळून बसण्यापेक्षा दुःख विसरा, आनंदी राहा. काहींना भूतकाळातल्या झालेल्या गोष्टी उगाळत बसण्याची सवय असते. काहींना आपले जुने आजारपण गोंजारात बसावेसे वाटते. काहींना आपल्या दवाखान्यात पाहायला किती लोक आले याचे कौतुक असते. दवाखाना, आजारपण उगाळत बसायची सवय असते. आजारपण हे सर्वांना येत असते, पण ते उगाळत बसणे व समोरच्याकडून सहानुभूती मिळवणे हे चुकीचे आहे. आजाराशी धुंद देऊन आजार पळवून लावले पाहिजेत. आणि मला काय प्रॉब्लेम आहे, मी धडधाकट आहे, मला काही झालेलं नाही असे आपण मनाला सांगितले पाहिजे. त्यामुळे आपली मनाची शक्ती ही सुदृढ होते व आपले मन घट्ट होते व आपला आजार हा पळून जातो. शर्यत अजून संपलेली नाही, मी अजून जिंकणार आहे. याचे सर्व एपिसोड पाहण्यासाठी @राजेश कथले 1 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा. नमस्कार.